आदमापूर ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखाली सारं बघत चाललं जातं। ह्या बघ्याचं महत्व म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा हा जगाचा जगन्नाथ, जगाचा पालन करता शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे माझा देव बाळूमामा। आंधळ्याला डोळं, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा आणि बहिर्याला कान देणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे। या कलियुगामध्ये जर आपण बघितलं, अंधश्रद्धेच्या विरुद्ध उभा राहणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे। या देवाला कधी अंधश्रद्धा चालत नाही। या देवाजवळ कुठली बहानामत्ती, लिंबू, मंत्रून वगैरे काही दिलं जात नाही, कुणाला देऊन सुद्धा दिलं जात नाही बाहेरल्या मंदिरातनी। हा देव जगाच्या पाठीवर शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे। या बघ्यामध्ये जर आपण बघितलं, आंधळी, पांगळी, बहिरी, मुके आहेत। आता एक तुम्हाला उदाहरण, इथे एक जिवंत आहे, इथे एक मुलगा आलाय, हा धनाजी ओलेकर म्हणून नाव आहे, जत भागचा आहे। त्याला आमच्या कारभाऱ्याने गेले 3 वर्षा पाठीमागे आणलाय। स्वतःच्या मुलाला जेवढा जीव लावला जात नाही तेवढा या लहान मुलाला कारभाऱ्याने जीव लावला। त्याला आजपर्यंत मामांची भक्ती कशी करायची, मामा म्हणजे काय आहेत, या कारभाऱ्याने त्यांना शिकवलं। त्याला बोलता येत नव्हतं, आज तो 300 शेळ्याचं खांड एकटा सांभाळून आणतोय। कुठल्या शेळीला कुठलं पिल्लू पाजायचं, कुठल्या मेंढीला काय करायचं, कुठल्या शेळीला आजारी आहे, कुठलं औषध द्यायचं, तो आज एकटा करतोय। त्याच्याबरोबर आपली टीम सुद्धा त्याची असते। पण त्याला इतकं ज्ञान आलंय, इतकी भक्ती त्याच्याजवळ आल्या की ही कोण करू शकत नाही। पण मामांची भक्ती अहोरात्र प्रत्येक गावामध्ये असू दे, कुठेही असू दे, कुठं बाहेर जाणार नाही। फक्त मामांचा कारभारी याच्या व्यतिरिक्त तो कोणाशी संबंध ठेवत नाही। आलेल्या भक्ताला प्रामाणिकपणे बोलतो, कुठेही चाराय जाऊन दे, तो शेळ्या फुगवूनच घेऊन येतो। पण मामांची भक्ती केल्यामुळं तो आज स्वतः बोलायला लागलाय। त्याला कुठलं औषध दिलं जात नाही, कुठे इंजेक्शन दिलं जात नाही, कुठं बाहेर नेलं जात नाही, कुठेही काही त्याला केलं जात नाही। पण आज बघायचं असेल तर तुम्ही त्याला विचारा, तो स्वतः बोलणारा मुलगा आहे। धनाजी ओलेकर, इकडे धनाजी, हे कोण आहे ते? मामा। तू काय करतो? किरी शेरड किती राखतो? ते तुला कोणी घेऊन आलंय? मामा। मामा घेऊन आलं। किती वर्ष झालं? 4 वर्ष। म्हणजे ही माझ्या बाळूमामाची भक्ती आहे। तुला कुठलं औषध दिलं काय का? कुणी काय तुला बाणामध्ये केली का? फक्त कुणी तुला सरळ केलं? बाळूमामा आहे का? फक्त मुखामध्ये बाळूमामाचं नाव आहे। इथं अंधश्रद्धेला थारा नाही। इथं कमीत कमी 150 ते 200 मेंढकं आहेत। कोण रोगराईसाठी आलाय, कुणाच्या घरात अडचणी आहेत, कुणाचं लग्न होत नाही, कुणाचं काय, पण मामांची सेवा केली, प्रामाणिक भक्ती केली, तो देव हा देणारा देव आहे। देव कुणाचं लुबाडत नाही। मामांचं 18 ठिकाणी 18 पालख्या आहेत। मेन मंदिर म्हटलं तर आपला आदमापूरला आहे। मामांची भक्ती करायची आणि मेवा खायचा। मामांनी सांगितलंय, करशील भक्ती, करशील सेवा तर खाशील मेवा, करशील चाकरी तर खाशील भाकरी। मामांचं प्रत्येक गावामध्ये आपला दिनक्रम आहे। इथं या तळावर सकाळ संध्याकाळ हजारानं भक्त येतात, हजारानं भक्त प्रसाद घेऊन जातात। मामांनी 1932 साली सांगितलं होतं, अशी एक महामारी येईल कलियुगामध्ये, अशी एक महामारी येईल की सारं द्याव कुलपाच्या दडून बसतील, पण या बाळू धनगरचा झेंडा भोंड्या माळावर फडफडत राहील। कोरोनाच्या काळामध्ये साऱ्यांनी बघितलं, सारी मंदिरं बंद होती, पण माझ्या बाळूमामांच्या 17 ठिकाणी 17 पालख्या होत्या। आता 18 पालख्या झाल्या। 17 ठिकाणी 17 पालख्या अहोरात्र चालू होत्या। एक दिवस सुद्धा बंद नव्हती। का बंद केली नाही? कधी कुणी मास्क वापरला नाही का? कधी कुठल्या मेंढक्यानं वापरला नाही का? कधी कारभाऱ्यांनी वापरला नाही। कारभाऱ्यांच्या आमच्या इथे एक जिवंत उदाहरण बघितलेलं, बाहेरून लोक यायचीत, देवाचं दर्शन घ्यायचीत, कारभाऱ्यांच्या जवळ यायची, चहा प्यायचीत, आणि एखाद्या गावातला माणूस सांगायचा, कारभारी तो पॉझिटिव्ह आहे, तुम्ही त्याच्याजवळ कशाला थांबला, कशाला त्याच्या संग बोलला? फक्त कारभारी एकच सांगायचं, माझी भक्ती जर प्रामाणिक असेल, माझा देव जर प्रामाणिक भक्ताला जर बघत असेल तर मला काही सुद्धा होणार नाही, माझ्या मेंढक्याला सुद्धा काही होऊन देणार नाही। ही कारभाऱ्यांची श्रद्धा, देवाला जिवंत देव दावणारा कलियुगातील साऱ्या जगानं बघितला। देव काय आहे काय नाही। मामांच्या तळावर कोरोनाच्या काळामध्ये 400 ते 500 आपल्या मेंढकं होतं। या तळावर 400 ते 500 मेंढकं होतं। सकाळ संध्याकाळ महाप्रसाद हा व्हायचा। प्रत्येक गावामध्ये मामांचा तळ पडायचा, पण कधी असा एक दिवस सुद्धा उजाडला नाही की त्या तळावर आरती झाली नाही। आणि कारभाऱ्यांनी प्रत्येक येणाऱ्या भक्ताला समजावून घेतलं, प्रत्येक भक्ताला आपुलकीचं नातं लावलं।
मामा काय आहेत हे कारभारी प्रत्येकाला सांगतात. बाबांनो, इथं आला की उतू नका, मातू नका, जे मिळेल ते खावा. मामाने सुद्धा सांगितलंय, माझ्या तळावर जर आला प्रामाणिक राहायचं, इथली जर सुतलीचा तोडा जर नेला तुमच्या अंगाला छड्डी सुद्धा ठेवणार नाही तरच